हॅलो, व्हेरी गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तर सगळ्यात अगोदर आपण जी ही व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे अप्लाइड मॅथमॅटिक्ससाठी, हे जे व्हिडिओज मी बनवत आहे स्पेशली पॉलिटेक्निकच्या मुलांना कन्सिडर करून बनवत आहे. त्यांचा जो सेकंड सेमिस्टरला विषय आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स. जसं की मला माहिती या सेमिस्टरमध्ये तुम्हाला बराच कमी वेळ मिळालेला आहे प्रिपरेशनसाठी. सो बऱ्याच मुलांना बऱ्याच चॅप्टर्समध्ये कन्फ्युजन्स डाऊट्स असतील, तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे डाऊट्स सॉल्व होतील किंवा कन्सेप्ट क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. जसं की अप्लाइड मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट सेकंड सेमिस्टरला फर्स्ट इयरच्या दॅट इज AMS हा या सब्जेक्टचा कोर्स कोड हा प्रत्येक ब्रांचसाठी वेगवेगळा असला तरी याच्यामध्ये टोटल 5 युनिट्स आहेत आणि त्यापैकी 4 युनिट सिमिलर आहेत, सेम आहेत. थोडेफार ॲप्लिकेशन ओरिएंटेड प्रॉब्लेम वेगळे असू शकतात, बाकी कन्सेप्ट तर सेम आहेत. फर्स्ट 4 युनिटच्या पहिल्या 4 युनिटच्या जो 5वा युनिट असतो तो टोटली डिफरंट आहे, प्रत्येक ब्रांचसाठी वेगवेगळा आहे. तो आपण 4 चॅप्टरपर्यंत तर कॉमनच घेऊया, नंतर 5वा चॅप्टर सेपरेट ब्रांचसाठी मी बनवेल ज्या ज्या ब्रांचला असेल. फॉर एक्झाम्पल मेकॅनिकलला प्रोबॅबिलिटी आहे, इलेक्ट्रिकलला कॉम्प्लेक्स नंबर आणि लॅपलेस ट्रान्सफॉर्म आपल्याला बघायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे युनिट नंबर 4. तर युनिट नंबर 4 आहे तुमचा डिफरन्शियल इक्वेशन. तर सगळ्यात अगोदर जो युनिट नंबर 4 आपला डिफरन्शियल इक्वेशन आहे, तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा MSBTच्या एक्झामसाठी फायनल एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तेव्हा तुमच्याकडे सिलेबस असणं खूप महत्त्वाचं आहे. सिलेबस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. विदाऊट सिलेबस तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलंच नाही पाहिजे. सिलेबस अगोदर घेतला पाहिजे, समजून घेतलं पाहिजे की त्या चॅप्टरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला नेमक्या शिकायच्या आहेत आणि सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच प्रिपरेशन केलं पाहिजे. सो या जो युनिटचा सिलेबस आहे तो आपण 1-2 मिनिट थोडासा डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर 1 बाय 1 एक एक कन्सेप्ट मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यात सगळ्यात अगोदर आपल्याला शिकायचं बघा कन्सेप्ट ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे नेमकं डिफरन्शियल इक्वेशन काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं. त्याच्यानंतर जर आपण बघितलं ऑर्डर, डिग्री अँड फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय आणि डिफरन्शियल इक्वेशन तयार कसे होतात. त्याच्यानंतर एकदा का तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन तयार कसं करायचं शिकले, त्यानंतर तुम्हाला शिकायचं आहे की सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ते डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व्ह कसं करायचं आणि टू सॉल्व्ह द डिफरन्शियल इक्वेशन तुमच्या सिलेबसमध्ये या 2 मेथड त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. फर्स्ट मेथड इज द व्हेरिएबल सेपरेबल मेथड अँड सेकंड वन इज द लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ते दोन्ही मेथड आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर ॲट द लास्ट ॲप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता इथे थोडेसे तुम्हाला ब्रांच वाईज वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघायला मिळतील. अदरवाईज कन्सेप्ट जर बघितला तर सगळ्या ब्रांचसाठी सेमच असेल, फक्त थोडंफार व्हेरिएशन ऑफ प्रॉब्लेम्स असू शकतं डिपेंडिंग ऑन द ब्रांच. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया कन्सेप्ट ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे नेमकं डिफरन्शियल इक्वेशन असतं काय, डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं. बघा डिफरन्शियल इक्वेशनची डेफिनेशन काय सांगते, द इक्वेशन विच कंटेन्स टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. म्हणजे असं कोणतंही इक्वेशन ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स असतील त्याला आपण काय म्हणू शकतो, डिफरन्शियल इक्वेशन. फॉर एक्झाम्पल dy/dx प्लस सपोज 3xy इज इक्वल टू 0. आता असं काहीतरी इक्वेशन आहे, बरोबर. तर हे काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन. हे कशावरून ओळखलं तुम्ही, कारण या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्हची टर्म प्रेझेंट आहे. आता मुळात इक्वेशन म्हणजे काय, काही लोकांना डाऊट असेल की सर नेमकं इक्वेशन म्हणायचं कशाला. तर इक्वेशन म्हणजे काय, द एनी स्टेटमेंट विच हॅव्हिंग द इक्वॅलिटी साईन. म्हणजे कोणतंही स्टेटमेंट ज्याच्यामध्ये इज इक्वल टूचं साईन असतं त्याला आपण काय म्हणू शकतो, इक्वेशन. मग ऑब्विसली या स्टेटमेंटमध्ये सुद्धा आपल्याकडे एक इज इक्वल टूचं साईन आहे, बरोबर. तर या इज इक्वल टूच्या साईनला या स्टेटमेंटमध्ये इज इक्वल टू साईन असल्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, इक्वेशन. बट या इज इक्वल टूच्या साईनमुळे आपण याला काय म्हणू शकतो, इक्वेशन. बट हे कोणतं इक्वेशन आहे, याच्यामध्ये आणखीन काय डिफरंट म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स प्रेझेंट आहे, डिफरन्शियल टर्म्स प्रेझेंट आहेत. dy/dx. या dy/dx ला आपण कसं रीड करतो रे, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. ह्याला रीड कसं करतो आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. त्यालाच आपण म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, दॅट इज dy/dx. तर कोणत्याही इक्वेशन मध्ये जर डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स प्रेझेंट असतील तर त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकतो. म्हणजे या इक्वेशनला आपण काय म्हणणार, डिफरन्शियल इक्वेशन.
काय म्हणणार, डिफरन्शियल इक्वेशन. आलं का लक्षात तुमच्या? डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, एकदम सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये एनी इक्वेशन विच कंटेन्स टर्म्स ऑफ डेरिव्हेटिव्ह इज नोन ॲज डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आय होप डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय तुमचं क्लिअर झालं असेल. त्याच्यानंतर एक खूप महत्वाची गोष्ट आहे बघा, ऑर्डर आणि डिग्री. जनरली जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे पेपर ॲनालिसिस केले किंवा मागच्या वर्षीचे जर पेपर बघितले जवळपास सगळ्याच ब्रांचेसचे, तर ऑर्डर आणि डिग्रीवरती 2 मार्कासाठी जो क्वेश्चन असतो तो तुम्हाला बघायलाच मिळतो. काही काही ब्रांचसाठी तर 4 मार्कालाही क्वेश्चन्स येतात ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल. हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा या चॅप्टरमध्ये. 100% खूप जास्त पॉसिबिलिटी आहे की याच्यातून तुम्हाला क्वेश्चन येईलच पेपरला तुम्हाला क्वेश्चन दिसेलच फायनल एक्झाममध्ये. तर ऑर्डर म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय. आणि सेकंड खूप आनंदाची गोष्ट अशी आहे की ही कन्सेप्ट खूप सोपी आहे. जवळपास सगळेच मुलं जर आपण बघितलं तर ऑर्डर आणि डिग्रीचे प्रॉब्लेम अटेंड करतात, पण बऱ्याचशा मुलांचे हे प्रॉब्लेम्स रॉंग होता. ते का बरं होता आपण पुढच्या स्लाइड्समध्ये याला डिस्कस करूच की ऑर्डर आणि डिग्रीमध्ये एवढं सोपं असूनही मुलं का चूक करतात. तर सगळ्यात अगोदर समजून घ्या की ऑर्डर म्हणजे काय. द ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन इज द ऑर्डर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह अपेअरिंग इन द डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजे काय, इन शॉर्ट सोप्या भाषेत समजून घ्या. द ऑर्डर म्हणजे काय, द हायेस्ट पॉवर ऑफ डेरिव्हेटिव्ह, द हायेस्ट पॉवर ऑफ डेरिव्हेटिव्ह, किंवा आपण त्याला डी म्हणूया, द हायेस्ट पॉवर ऑफ डेरिव्हेटिव्ह दॅट इज डी. म्हणजे जर एखादं डिफरन्शियल इक्वेशन असेल, फॉर एक्झाम्पल d2y/dx² प्लस dy/dx प्लस xy इज इक्वल टू 0. आता या इक्वेशन मध्ये इज इक्वल टू ची टर्म आलेली आहे, इक्वॅलिटी साइन आलेला आहे, म्हणून ही काय झालं, इक्वेशन. दुसरी गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स आलेल्या आहेत. डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स तुम्हाला दिसतील. dy/dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर. तर डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स ज्या इक्वेशन मध्ये असतील त्या इक्वेशनला आपण काय म्हणू शकतो, डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजेच काय, हे दिलेलं इक्वेशन कोणतं इक्वेशन आहे, डिफरन्शियल इक्वेशन. आता आपल्याला इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करायची. ती कशी डिसाईड करणार तुम्ही, तर तुम्ही काय करायचं, या डीच्या टर्म्स, डीच्या पॉवर ऑब्झर्व करायच्या. डीची पॉवर किती, इथे 2, म्हणजे याची डिग्री किती झाली या टर्मची 2. इथे डीची काहीच पॉवर नाही, काहीच पॉवर नसेल म्हणजे किती असतं ते 1. ओके, तर ऑर्डर म्हणजे काय, द हायेस्ट पॉवर अमॉंग देम. यांच्या दोघांमध्ये जो मोठा नंबर असेल ऑब्विसली 2, तर या पूर्ण इक्वेशनची ऑर्डर काय होईल, 2. बघा सोपं आहे ना. आणखीन 1-2 एक्झाम्पल आपण घेऊया. ऑर्डर म्हणजे काय, द हायेस्ट पॉवर ऑफ डी. ओके, डी ची जी हायेस्ट पॉवर असेल त्याला तुम्ही काय म्हणू शकता, ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. आपण आणखीन 1-2 एक्झाम्पल घेऊया, डोंट वरी. तर इकडे बघा, ब्लँक स्लाइड. तर हा हे बघा, हे dy/dx याला आपण काय म्हणत असतो रे, फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल. ओके, तर फर्स्ट ऑर्डर डिफरन्शियल का म्हणतो आपण, कारण ह्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह डी ची पॉवर किती आहे, 1 आहे. डी ची पॉवर किती आहे, 1, म्हणून हे झालं फर्स्ट ऑर्डर. आता जर सपोज फॉर एक्झाम्पल d2y/dx² असे असेल, आता याच्यामध्ये डी ची पॉवर किती आहे, 2, मग याला आपण काय म्हणतो, सेकंड ऑर्डर डिफरन्शियल. सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. आता जर सपोज d3y/dx³ असेल तर, d3y/dx³ असेल तर याला आपण म्हणतो थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा थर्ड ऑर्डर डिफरन्शियल. आलं का लक्षात. म्हणजे इन शॉर्ट काय, ऑर्डर म्हणजे काय, डी ची पॉवर. आणि जर एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सपोज डेरिव्हेटिव्हच्या 2-3 टर्म्स दिलेल्या असतील, फॉर एक्झाम्पल d3y/dx³ प्लस d2y/dx² प्लस dy/dx प्लस 2xy इज इक्वल टू 0. आता असं काहीतरी आहे. आता ऑब्विसली सांगा बरे कोणते इक्वेशन आहे. ऑब्विसली सर इट इज डिफरन्शियल इक्वेशन बिकॉज द डेरिव्हेटिव्ह टर्म्स आर प्रेझेंट इन द इक्वेशन. आता तुम्हाला याची ऑर्डर काढायची. काय काढायची, या इक्वेशनची ऑर्डर. कशी डिसाईड करणार तुम्ही ऑर्डर, तुम्ही डीच्या टर्म्स चेक करणार, डीच्या पॉवर चेक करणार. या डीची पॉवर किती आहे, 3. यामध्ये डीची पॉवर किती आहे, 2. यामध्ये डीची पॉवर किती आहे, 1. तर हायेस्ट नंबर कोणता झाला, 3.
म्हणजे या पूर्ण इक्वेशनची ऑर्डर किती झाली 3. म्हणजे जी हायेस्ट पॉवर असेल ती असते डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर. आता डिग्री म्हणजे काय समजून घ्या. डिग्री म्हणजे काय समजून घ्या. ओके, व्हॉट डू यू मीन बाय डिग्री. तर डिग्री म्हणजे काय, द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन, द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याला आपण काय म्हणतो डिग्री. म्हणजे काय, जी काही आपली ऑर्डर असेल म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर प्लस dy बाय dx इज इक्वल टू सपोज प्लस xy इज इक्वल टू 0. आता असं काहीतरी डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला आणि जे तुम्हाला ऑर्डर विचारली आहे, तर ऑब्विसली तुम्ही ऑर्डर डिसाईड केली 2. का बरं, कारण डी ची सगळ्यात मोठी पॉवर किती आहे 2, बरोबर. तर ही झाली याची ऑर्डर. मग आता डिग्री काय असते, ज्या टर्मची तुम्ही ऑर्डर डिसाईड करता त्याची जी पॉवर असेल, त्याची जी पॉवर, आधी तर काहीच पॉवर नाही म्हणजे किती आहे 1, तर ती काय असते तुमची डिग्री. म्हणजे तुमची डिग्री किती झाली आहे 1. तर या इक्वेशन मध्ये ऑर्डर किती 2 आणि डिग्री किती 1. तर डिग्री काय असते, द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. म्हणजे जो डी चा मॅक्झिमम पॉवर असेल, तुमचा मॅक्झिमम पॉवर असेल त्याची जी पॉवर असेल, त्याची जी पॉवर असेल ती झाली तुमची डिग्री. म्हणजे काय, इन शॉर्ट, जे डेरिव्हेटिव्हचे कोएफिशिएंट dy बाय dx असेल त्याची जी होल टर्मची पॉवर असेल ती असते तुमची डिग्री. आपण 1-2 एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला आणखीन चांगलं क्लिअर होईल. सपोज d3y बाय dx क्यूब प्लस dy बाय dx is plus 2 root xy plus 2 root xy is equal to 0. Plus 2xy is equal to 0. असं काहीतरी डिफरन्शियल इक्वेशन आहे. होल ब्रॅकेट रेज टू पॉवर, सपोज एखादी पॉवर घेऊया आपण 2. ओके, एखादी पॉवर कन्सिडर करू आपण 2. ह्याची पॉवर आहे सपोज 2 आणि ह्याची पॉवर आहे सपोज 6. ओके, आता या डिफरन्शियल इक्वेशनचे तुम्हाला काय काढायचे, ऑर्डर काढायची आणि डिग्री काढायची. तर ऑर्डर काय येईल या इक्वेशनची, ऑब्विसली ऑर्डर येईल 3. का बरं ऑर्डर 3 आली, कारण डी ची मॅक्झिमम पॉवर किती आहे 3. डी ची पॉवर आहे बघा 3, इथं डी ची काहीच पॉवर नाही म्हणजे 1, तर मोठा नंबर कोणता आहे 3. तर ऑर्डर किती झाली 3. आणि ज्या टर्मची तुम्ही ऑर्डर डिसाईड करताना त्याच टर्मची पॉवर बघायची किती आहे. या टर्मची पॉवर किती आहे 2, म्हणजे याची डिग्री किती झाली 2. मग तुम्ही म्हणसाल सर हे तर खूप सोपं आहे की ज्या मॅक्झिमम पॉवर जी असेल डीची ती झाली ऑर्डर आणि त्याच्यात जर डोक्यावरती काही पॉवर असेल तर ती झाली डिग्री, बरोबर. तर एवढं सोपं असूनही बरेचसे मुलं एक्झाम मध्ये चुकी करतात. तर का बरं चुकी करता, फक्त या एका वाक्यामुळे, जे की हे वाक्य तुम्ही व्यवस्थित ऐकत नाही, ओके, किंवा समजून घेत नाही, म्हणून तुमच्या बऱ्याचशा मुलांचे डिग्री आणि ऑर्डरचे प्रॉब्लेम चुकतात. अदरवाईज हे 2 ते 4 मार्क तुमच्या हातातले. काय वाक्य येते, वेन द डिफरन्शियल कोएफिशिएंट आर मेड फ्री फ्रॉम रॅडिकल्स अँड फ्रॅक्शन्स. म्हणजे काय की ऑर्डर आणि डिग्री तुम्ही एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची तेव्हाच डिसाईड करू शकता जेव्हा एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनचे जे कोएफिशिएंट असतील, म्हणजे जे dy बाय dx च्या ज्या टर्म्स असतील त्याच्या पॉवरला रॅडिकल्स किंवा फ्रॅक्शन प्रेझेंट नसतील, तेव्हाच तुम्ही त्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री ठरवू शकता. कसं, फॉर एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. एखादं जर डिफरन्शियल इक्वेशन आहे सपोज अंडर रूट ऑफ dy by dx plus d2y by dx square plus 3xy is equal to 0. आता हे काय, एक डिफरन्शियल इक्वेशन, याची तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करायची. पण ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट लक्षात ठेवायची, की हे जे dy बाय dx च्या टर्म्स असतील ह्याच्या पॉवरला
कुठेही रॅडिकल्स किंवा फ्रॅक्शन नसले पाहिजे. म्हणजे काय, आता अंडर रूट आहे ना, त्याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता ना, dy/dx रेज टू पॉवर 1/2 प्लस dy/dx रेज टू पॉवर d2y आहे ना ते, d2y/dx² रेज टू पॉवर काहीच नाही म्हणजे 1 प्लस 3xy इज इक्वल टू 0. आता मी काय म्हटलं होतं, जेव्हा तुम्ही ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करत असताल एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची, तर तेव्हा त्याच्या पॉवरमध्ये कुठेही फ्रॅक्शन नसला पाहिजे. आता त्याच्या पॉवरमध्ये फ्रॅक्शन आहे, तर मग डायरेक्ट तुम्ही या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करू शकता का? नाही. त्याची ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? अगोदर त्या इक्वेशनमध्ये पॉवर्समध्ये जे फ्रॅक्शन आहे ते रिमूव्ह करावं लागेल आणि मगच तुम्ही त्याची डिग्री आणि ऑर्डर डिसाईड करू शकता. मग एक सोपी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. जर एखाद्या डिफरन्शियल इक्वेशन मधून तुम्हाला जर त्याचं फ्रॅक्शन काढून टाकायचं असेल, म्हणजे 1/2 आहे, तुमची अडचण काय, डिवायडेड/2 हे जर काढून टाकायचं असेल, त्याचं काउंटर ऑपरेशन करा किंवा याचं अपोजिट ऑपरेशन करा. डिवाइड/2 काढायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला? मल्टिप्लाय/2 ऑन बोथ साइड. ओके. एखादं जर इक्वेशन मध्ये ऑपरेशन करत असाल तुम्ही, तर तुम्हाला ते दोन्ही बाजूला करावं लागेल, तेव्हाच ते इक्वेशनची व्हॅल्यू चेंज होणार नाही. म्हणजे आपण काय ऑपरेशन करतोय, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड किंवा मल्टिप्लाइंग बाय 2 इन द पॉवर ऑफ ऑल द टर्म्स ऑफ द इक्वेशन. मग काय होईल त्याने, हे 2 गेट कॅन्सल आणि काय उरेल फक्त dy/dx 2 तर कटलं, प्लस दुसऱ्या टर्म मध्ये काय होईल, d2y/dx² रेज टू पॉवर, आता ते 2 ना आपण मल्टिप्लाय केल्यामुळं पॉवर मध्ये काय राहतील 2 प्लस 3xy होल ब्रॅकेट स्क्वेअर, 0चा स्क्वेअर तर ऑब्विसली 0 होईल, त्यात काही पॉइंटच नाही. ठीक आहे. सो dy/dx. ओके. तर आता या इक्वेशन मध्ये कुठेही ऑर्डर मध्ये कुठेही पॉवर मध्ये तुम्हाला फ्रॅक्शन दिसतोय का सांगा बरं? नाही दिसत आहे, बरोबर. हे dy/dx रेज टू पॉवर काहीच नाही म्हणजे 1. ओके. d2y/dx वरती पूर्ण नंबर आहे, फ्रॅक्शन तर नाहीये प्रेझेंट. मग जेव्हा इक्वेशन मध्ये फ्रॅक्शन आणि रॅडिकल्स प्रेझेंट नसतील, तेव्हा तुम्ही त्या इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करू शकता. आता या इक्वेशनची ऑर्डर काय होईल, ऑर्डर जेव्हा काढायची असेल तेव्हा काय करायचं, डी ची पॉवर बघायची. इथं डी ची पॉवर किती आहे, काहीच नाहीये म्हणजे 1. इथं डी ची पॉवर किती आहे, 2. या दोन्ही मधला मोठा नंबर कोणता आहे, 2. त्याची ऑर्डर काय झाली, 2. मग डिग्री काय असते, ज्या टर्मची तुम्ही ऑर्डर बघितलीये, ज्या टर्मची तुम्ही ऑर्डर फाइंड आउट करता त्याचीच पॉवर बघा, त्याची जेवढी पॉवर असेल तेवढं काय असतं, डिग्री असते. म्हणजे याची डिग्री पण किती झाली, 2. मग या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर पण 2 आणि डिग्री पण किती झाली, 2. तर अशा प्रकारे तुम्ही ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आपण आणखीन थोडेसे कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे आणि जनरल याच्यावरती पेपरमध्ये प्रश्न विचारला जातात, त्याच्यामुळे आपण काय करू, आणखीन 2-3 प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करू, जेणेकरून तुमचं काही कन्फ्युजन राहणार नाही. ठीक आहे. मी काही प्रॉब्लेम्स घेतो इथे. तर बघा, अंडर रूट ऑफ, फर्स्ट प्रॉब्लेम इज अंडर रूट ऑफ, थोडस क्रॉस होते. सो अंडर रूट ऑफ, थोडस हँडरायटिंगला माझ्या ऍडजस्ट करा तुम्ही. ओके. अंडर रूट ऑफ dy/dx, अंडर रूट ऑफ अंडर रूट ऑफ d2y/dx दिलेले, अंडर रूट ऑफ d2y/dx² प्लस dy/dx मायनस xy². आता हे असं एक इक्वेशन दिलेलं आहे, आपण प्रॅक्टिस करूया थोडे 2-3 प्रॉब्लेमची, जेणेकरून तुमचं सगळे कन्फ्युजन दूर होतील. तर या इक्वेशन मध्ये तुम्हाला ऑर्डर आणि डिग्री काढायला विचारलेली. एक असं इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे आणि याची ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. मग आता काय करणार, सगळ्यात अगोदर ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करताना लक्षात राहू द्या, कधीच dy/dx चे पॉवर जे असतील त्या फ्रॅक्शन मध्ये नसल्या पाहिजे. इथे dy/dx च्या पॉवर फ्रॅक्शन मध्ये आहेत का? येस सर आहेत. एक पॉवर जो आहे तो काय अंडर रूट मध्ये, आणि अंडर रूट मध्ये एखादा नंबर असेल तर आपण ह्याला असंही लिहू शकतो ना, a raised to power 1/2.
तसंच त्याच प्रकारे आपण काय करू, याला सिम्प्लिफाय करू आपण. सो d2y बाय dx स्क्वेअरला काय लिहायचं आपण, अंडर रूट ऑफ d2y बाय dx स्क्वेअरला आपण काय लिहूया, d2y बाय dx स्क्वेअर होल रेज टू पॉवर अंडर रूटलाच आपण काय लिहू 1/2 प्लस dy बाय dx मायनस xy स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता मला सांगा, या प्रॉब्लेम मध्ये ऑर्डर आणि तुम्ही डिग्री डिसाइड करू शकता का? ऑब्विसली नाही, कारण 1/2 फ्रॅक्शन प्रेझेंट आहे पॉवर मध्ये. आणि मी तुम्हाला आत्ताच जसं सांगितलं की तुम्हाला फ्रॅक्शन काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल, तुम्हाला त्याचं काउंटर ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे डिवायडेड बाय 2 काढायचं ना, तर सगळ्या पॉवरला काय करा, मल्टिप्लाय बाय 2 करा, सगळ्या पॉवरला. ओके, याच्या सुद्धा पॉवरला काय करतो आपण, मल्टिप्लाय बाय 2 करतो. मायनस xy स्क्वेअर याची सुद्धा पॉवरला काय होईल, मल्टिप्लाय बाय 2. म्हणजे इक्वेशन काय तयार होईल, d2y बाय dx स्क्वेअर. हे 2 कॅन्सल होईल ना, आता डिवाइड बाय 2 मधलं आणि मल्टिप्लाय मधलं 2 कॅन्सल. तर डोक्यावरती काय उरेल, त्याच्या फक्त 1, बिकॉज 2 गेट कॅन्सल, प्लस dy बाय dx रेज टू पॉवर 2 मायनस xy स्क्वेअर रेज टू पॉवर 2 इज इक्वल टू 0. आता बघा, या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये, या डिफरन्शियल इक्वेशनच्या पॉवर मध्ये, या डेरिव्हेटिव्हच्या पॉवर मध्ये कुठेही तुम्हाला फ्रॅक्शन दिसतो का? नाही दिसत. मग आता तुम्ही जेव्हा तुम्हाला एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनच्या पॉवर मध्ये कोणत्याही टर्म्स मध्ये फ्रॅक्शन दिसत नसेल तर त्या क्षणी तुम्ही काय करू शकता, त्याची डायरेक्ट ऑर्डर आणि डिग्री डिसाइड करू शकता. तर मग त्याची ऑर्डर किती येईल सांगा बरं. इथं d ची पॉवर किती आहे, 2. इथे d ची पॉवर किती आहे, 1. d ची पॉवर म्हणजे इथे d ची पॉवर बघायची. ओके, d ची पॉवर 2 आणि जी काही मोठी पॉवर असेल ती असतो ऑर्डर. या इक्वेशनची ऑर्डर किती झाली, 2. आणि ज्या टर्मची ऑर्डर तुम्ही डिसाइड करताय त्याच टर्मच्या डोक्यावरती पॉवर किती बघायचा. किती पॉवर आहे, 1. मग याची डिग्री किती झाली, 1. आय होप तुम्हाला या प्रॉब्लेम वरून कळाला असेल. आणखीन एक प्रॉब्लेम आपण बघूया, याचा थोडासा ऍडव्हान्स लेवल. सपोज क्यूब रूट ऑफ, बघा असा एखादा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो. हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलेला आहे. क्यूब रूट ऑफ d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ dy बाय dx. तर हे सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन आहे मित्रांनो. का बरं डिफरन्शियल इक्वेशन आहे? सगळ्यात अगोदर हे इक्वेशन का बरं, कारण याच्यामध्ये इज इक्वल टू चं साइन आहे या स्टेटमेंट मध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे हे डिफरन्शियल इक्वेशन का बरं, कारण याच्यामध्ये dy बाय dx च्या टर्म्स प्रेझेंट आहेत. आणि जेव्हा dy बाय dx च्या टर्म्स प्रेझेंट असतील ते इक्वेशनला आपण काय म्हणतो, डिफरन्शियल इक्वेशन. मग आता जेव्हा याच्या ऑर्डर आणि डिग्री तुम्हाला विचारलेला आहे काढण्यासाठी, तर ऑर्डर आणि डिग्री तुम्ही डायरेक्ट काढू शकता का? नाही. तर का बरं, कारण ह्याच्यामध्ये अंडर रूट मध्ये टर्म्स प्रेझेंट आहेत. याचा जो पॉवर आहे dy बाय dx चा, तो कशामध्ये प्रेझेंट आहे, फ्रॅक्शन्स मध्ये. त्याच्यामुळे तुम्ही काय करू शकता, ते डायरेक्ट त्याची ऑर्डर आणि डिग्री डिसाइड करू शकत नाही. मग ऑर्डर आणि डिग्री जर तुम्हाला काढायची असेल तर काय करावं लागेल, अगोदर फ्रॅक्शन काढून टाकावं लागेल. कसा काढणार, आपण ह्याला रिराईट करूया, इक्वेशनला आपण रिराईट करून लिहूया, d2y बाय dx स्क्वेअर रेज टू पॉवर. आता एक क्यूब रूटला तुम्ही काय लिहू शकता रे, 1/3. या अंडर रूट मध्ये जेवढा काही नंबर असेल त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता ना. म्हणजे कसं, अंडर रूट ऑफ ए ला तुम्ही काय लिहू शकता, a रेज टू पॉवर 1/2. क्यूब रूट ऑफ ए असेल सपोज, तुम्ही त्याला काय लिहू शकता, a रेज टू पॉवर 1/3. ओके, अशा प्रकारे काही नंबर असेल तर त्याला तुम्ही इथं पॉवर मध्ये लिहू शकता. रेज टू पॉवर dy बाय dx, अंडर रूट ऑफ dy बाय dx ला आपण काय लिहितो, dy बाय dx रेज टू पॉवर 1/2. आता बघा बरं, हे डिफरन्शियल इक्वेशन मध्ये जे पॉवर्स आहेत त्या पॉवर्स मध्ये फ्रॅक्शन प्रेझेंट आहे. फ्रॅक्शन म्हणजे काय असतो, a बाय b. तुम्हाला माहितीच असेल, द नंबर विच इज इन द टर्म ऑफ a बाय b इज नोन एज फ्रॅक्शन. आता हे फ्रॅक्शन काढून टाकण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला या पॉवरला काउंटर ऑपरेशन करावं लागेल. म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, डिवाइड बाय 3 काढून टाकायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिप्लाय बाय 3 बट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला एखादं ऑपरेशन करावं लागेल. दोन्ही साइडला का करावं लागेल, कारण त्या इक्वेशनची व्हॅल्यू चेंज करण्याचा अधिकार आपल्याला नसतो. तर त्या इक्वेशनची व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून जर एखादं ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करत असाल तर ते दोन्ही बाजूला करावं लागेल, लेफ्ट हँड साइड ॲज वेल ॲज राईट हँड साइड. मग काय होईल, 3 जर तुम्ही मल्टिप्लाय केलं
3 ने जर त्या सगळ्या टर्मच्या पॉवरला मल्टिप्लाय केलं तर 3 3 गेट कॅन्सल. मग काय उरेल फक्त d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू dy बाय dx रेज टू पॉवर 3 इंटू 1/2. 3 इंटू 1/2 म्हणजे काय होईल ते 3/2. आता तुम्ही या इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करू शकता का? नाही. जरी तुम्हाला वाटत असेल लेफ्ट हँड साईडची पॉवर निघून गेली, पण राईट हँड साईड मध्ये ज्या डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स आहेत त्याची पॉवर आणखीन एक फ्रॅक्शन मध्ये आहे. मग याला सुद्धा तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल. म्हणजे काय रिमूव्ह करावं लागेल तुम्हाला? डिवाइड बाय 3 आणि डिवाइड बाय 2 जर काढून टाकायचं असेल तर काय करावं लागेल? त्याचं काउंटर ऑपरेशन मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साईड. म्हणजे आपण काय करतो डिवाइडेड बाय 2 करण्यासाठी दोन्ही बाजूच्या पॉवरला काय करतो 2 ने मल्टिप्लाय करतो. बघा 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2 2 गेट कॅन्सल. मग काय उरेल फक्त काय उरेल मी इथे लिहितो d2y बाय dx स्क्वेअर होल पॉवर रेज टू पॉवर 2 इज इक्वल टू dy बाय dx रेज टू पॉवर 3. आता या इक्वेशनचा ऑर्डर आणि डिग्री तुम्ही डिसाईड करू शकता ना? यस, ऑब्विसली करू शकता. का डिसाईड करू शकता? कारण याच्या पॉवर मध्ये कुठेही फ्रॅक्शन प्रेझेंट नाहीये. ओके, इथं रेज टू पॉवर 2 आहे आणि 3 आहे, म्हणजे फ्रॅक्शन कुठेही नाहीये. मग फ्रॅक्शन नसल्यामुळे तुम्ही काय करू शकता? याची डायरेक्ट ऑर्डर आणि डिग्री आता डिसाईड करू शकता. ऑर्डर कशी डिसाईड करता? मॅक्झिमम पॉवर ऑफ डी और हायेस्ट पॉवर ऑफ डी. हायेस्ट पॉवर किती डी ची? इथे 2 आहे, इथं 1 आहे, म्हणजे ऑर्डर किती झाली 2. आणि ज्या टर्मची तुम्ही ऑर्डर डिसाईड करता त्याचीच तुम्हाला पॉवर बघायची आहे. त्याची पॉवर किती आहे 2, म्हणजे त्याची डिग्री किती झाली 2. अशा प्रकारे ट्राय टू सॉल्व मोर नंबर ऑफ प्रॉब्लेम्स विच आर बेस्ड ऑन द ऑर्डर अँड डिग्री. आणि ऑर्डर अँड डिग्रीला स्ट्रॉंग करा. डेफिनेटली तुमचे 2 मार्क तरी मिनिमम ॲटलिस्ट पक्के होऊन जातील MSBTच्या एक्झाममध्ये. ओके, जी आता तुमची एक्झाम असेल 24 मेला आय थिंक काहीतरी पेपर आहे तुमचा. तर ऑर्डर अँड डिग्रीचे तुम्ही प्रॉब्लेम सगळे सॉल्व करा टेक्स्टबुकमधून. आणि एकदा क्विक रिव्हिजन देतो ऑर्डर अँड डिग्रीला. ऑर्डर काय असते? द हायेस्ट पॉवर ऑफ डी. डीची सगळ्यात मोठी पॉवर, द हायेस्ट पॉवर ऑफ डी, त्याला काय म्हणूया आपण? ऑर्डर. आणि डिग्री म्हणजे काय? द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह किंवा आपण काय म्हणतो त्याला dy बाय dx. ओके, द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याला काय म्हणतो आपण? ऑर्डर आणि डिग्री. तर ऑर्डर आणि डिग्रीवरचे जास्त प्रॉब्लेम प्रॅक्टिस करा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही ऑर्डर आणि डिग्री एखाद्या गोष्टीची काढत असतात तर त्याच्यामध्ये तर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कुठेही पॉवर मध्ये फ्रॅक्शन नसला पाहिजे. आणि जरी फ्रॅक्शन असेल तर तो फ्रॅक्शन आधी रिमूव्ह करून घ्या, मग त्याची ऑर्डर आणि डिग्री डिसाईड करा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आतापर्यंत आपण काय शिकलो की डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणायचं? डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स प्रेझेंट असतील. त्याच्यानंतर आपण शिकलो ऑर्डर म्हणजे काय? द हायेस्ट पॉवर ऑफ डी. त्याच्यानंतर आपण बघितलं डिग्री म्हणजे काय? द पॉवर ऑफ हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्याला आपण म्हणतो डिग्री. आता आपण बघणार आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. आता एकदा का तुम्हाला माहित झालं की डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन तयार कसं होतं, हाऊ टू फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन, याचा सुद्धा क्वेश्चन मध्ये एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहे. जनरली 4 मार्कासाठी हा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटेल, हाऊ टू फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन. याच्या खूप 2 सोप्या स्टेप्स आहेत बघा. या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या किंवा लक्षात ठेवल्या तर इझिली तुम्ही कोणत्याही नॉर्मल इक्वेशनला डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, सो हाऊ टू फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन. बघा याच्यामध्ये 2 स्टेप्स तुम्हाला वापरायच्या. जी पहिली स्टेप आहे ती आहे यू हॅव टू ऑब्झर्व द गिवन इक्वेशन केअरफुली अँड फाइंड आउट द आर्बिटरी कॉन्स्टंट्स. आणि एकदा का तुम्हाला आर्बिटरी कॉन्स्टंट कळाल्या तर जेवढे नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तितक्या वेळात दिलेल्या इक्वेशनला काय करायचे? तुम्ही डिफरन्शिएट करायचे. एक प्रॉब्लेम घेऊया आपण. प्रॉब्लेमच्या मदतीने याला चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, सपोज तुम्हाला एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आलेला असेल. क्वेश्चन सपोज फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन, फॉर्म ए डिफरन्शियल इक्वेशन, whose solution is given
वाय इज इक्वल टू ax स्क्वेअर, असं काहीतरी तुम्हाला एक आपलं रेग्युलर इक्वेशन दिलेलं असेल आणि या इक्वेशन पासून तुम्हाला काय तयार करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचंय. तर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय असतं, असं इक्वेशन ज्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्हच्या टर्म्स असतील. तर या नॉर्मल आपल्या रेग्युलर इक्वेशन मधून किंवा या सोल्युशन वरून आपण डिफरन्शियल इक्वेशन कसं तयार करतो, विथ द हेल्प ऑफ दिस 2 स्टेप्स. वी हॅव टू फॉलो दिस 2 स्टेप्स. कशा फॉलो करायच्यात बघा. पहिली स्टेप काय म्हणते, ऑब्झर्व द इक्वेशन अँड फाइंड द नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. म्हणजे हे जे त्यांनी दिलेलं इक्वेशन आहे त्याला व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि ह्याच्यामध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहे. आता मुळात आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे काय, कोणी सांगू शकतो आर्बिटरी कॉन्स्टंट? हे बघा, इक्वेशन्स आर मेड अप ऑफ जनरली व्हेरिएबल्स अँड कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट दोन प्रकारचे असतात, एक असतं आर्बिटरी कॉन्स्टंट आणि दुसरं असतं प्युअर कॉन्स्टंट. तर आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे काय आणि प्युअर कॉन्स्टंट म्हणजे काय आपण 1-2 मिनिटांमध्ये बघून घेऊ, म्हणजे जेणेकरून तुमचं कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. प्युअर आणि आर्बिटरी कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट किती प्रकारचे असतात, दोन प्रकारचे असतात. एक असतं प्युअर कॉन्स्टंट आणि दुसरं असतं आर्बिटरी कॉन्स्टंट. प्युअर कॉन्स्टंट म्हणजे जसं की पाय, म्हणजे जर सपोज एखादं इक्वेशन असेल, सपोज इक्वेशन काय असेल, एरिया ऑफ सर्कल, सपोज वाय इज इक्वल टू π/4 d स्क्वेअर, असं काहीतरी एखादं इक्वेशन आहे. आता याच्यामध्ये जो पाय आहे हा कॉन्स्टंट आहे आणि पायची व्हॅल्यू काय 3.14. आता जर तुम्ही एखादं दुसरं इक्वेशन घेतलं, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, सपोज πd, तर मला सांगा त्या दोन्ही इक्वेशन मध्ये पायची व्हॅल्यू चेंज होतीये का? नाही. याच्यामध्ये सुद्धा पायची व्हॅल्यू 3.14च असणार आहे आणि या इक्वेशन मध्ये सुद्धा पायची व्हॅल्यू किती असणार आहे, 3.14. आता त्याच्याऐवजी जर सपोज तुम्ही स्लोपचं इक्वेशन बघितलं, जसं मागच्या सेमिस्टरला बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, स्ट्रेट लाईन या चॅप्टर मध्ये स्लोपचं इक्वेशन बघितलं असेल, y इज इक्वल टू mx वेअर m इज द स्लोप, वेअर m इज द स्लोप ऑफ लाईन. मग आता m काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. पण m कसं कॉन्स्टंट असणार आहे, आर्बिटरी कॉन्स्टंट. म्हणजे जर तुम्ही दुसरं एखादं इक्वेशन बघितलं लाईनचं, जसं की y इज इक्वल टू mx प्लस c, ओके, तर याच्यामध्ये काय होईल, याच्यामध्ये m ची व्हॅल्यू वेगळी असू शकते आणि ह्याच्यामध्ये सुद्धा m ची व्हॅल्यू वेगळी असू शकते. इन शॉर्ट जर सांगायचं झालं तर प्युअर कॉन्स्टंट म्हणजे द कॉन्स्टंट हुज व्हॅल्यू डज नॉट चेंज. ओके, म्हणजे असं कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही इरिस्पेक्टिव्ह ऑफ इक्वेशन. म्हणजे कोणत्याही इक्वेशन मध्ये जर त्या कॉन्स्टंटला तुम्ही ठेवलं तर त्याची व्हॅल्यू कधीही बदलणार नाही, अशा इक्वेशनला आपण म्हणतो प्युअर कॉन्स्टंट. आणि आर्बिटरी कॉन्स्टंट कशाला म्हणतो, द आर्बिटरी कॉन्स्टंट्स आर द कॉन्स्टंट विच चेंजेस देअर व्हॅल्यू डिपेंडिंग ऑन द इक्वेशन. म्हणजे जसं जसं तुम्ही इक्वेशन चेंज करू शकता, जसे की फॉर एक्झाम्पल m म्हणजे स्लोप, हे सुद्धा एक प्रकारचं कॉन्स्टंट नंबर आहे. पण जसं तुम्ही इक्वेशन चेंज करतात याची व्हॅल्यू सुद्धा चेंज होत राहील. तर ज्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू इक्वेशन नुसार बदलत राहील त्या कॉन्स्टंटला आपण आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणतो, एकदम सोप्या भाषेमध्ये. तर आर्बिटरी कॉन्स्टंट कशाला म्हणतो आपण, असे कॉन्स्टंट जे वेगवेगळ्या इक्वेशन मध्ये ज्यांची व्हॅल्यू वेगवेगळी असते त्याला आपण म्हणतो आर्बिटरी कॉन्स्टंट. ओके, तर आता आपल्याला बघायचं फॉर्मेशन ऑफ इक्वेशन. आपला जो मगाचा प्रॉब्लेम होता y इज इक्वल टू ax स्क्वेअर, ह्याच्यातून तुम्हाला काय करायचं, डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचे. तर मला सांगा या इक्वेशन मध्ये किती आर्बिटरी कॉन्स्टंट आहेत, एक कॉन्स्टंट आहे. काय आहे तो, a, बरोबर. वेअर y अँड x आर द व्हेरिएबल्स. व्हेरिएबल म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू चेंज होऊ शकते, ज्याची व्हॅल्यू व्हॅरी होऊ शकते. कॉन्स्टंट म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. आणि त्यातल्या त्यात आर्बिटरी कॉन्स्टंट म्हणजे काय, की ज्याची व्हॅल्यू ॲज पर द इक्वेशन, म्हणजे जसे जसे तुम्ही इक्वेशन बदलतात त्याची व्हॅल्यू बदलू शकते. म्हणजे या इक्वेशन मध्ये याची व्हॅल्यू काहीतरी फिक्स असेल, एक कॉन्स्टंट. सपोज आपण ॲज्युम करू 3a, पण जर तुम्ही असं काही इक्वेशन लिहिलं y इज इक्वल टू ax प्लस b, त्याच्यात मे बी याची व्हॅल्यू 5 असू शकते. म्हणजे कॉन्स्टंट तर तेच आहे, पण जसं इक्वेशन बदललं तर त्याची व्हॅल्यू बदलते. आणि तशा कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, आर्बिटरी कॉन्स्टंट. तर चला बॅक टू आवर प्रॉब्लेम. हाऊ टू फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन. आता जे दिलेलं आहे त्यांनी त्याच्यातून आपल्याला काय करायचं, डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं. तर सगळ्यात पहिली स्टेप काय, ऑब्झर्व द इक्वेशन केअरफुली अँड फाइंड आउट द नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट. द नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट इज 1. आणि जेवढे नंबर ऑफ आर्बिटरी कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळा दिलेल्या इक्वेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्या. म्हणजे डिफरन्शिएटिंग अबाव इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू x. म्हणजे हे दिलेल्या इक्वेशनचा x सोबत डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. तर y चा x सोबत डेरिव्हेटिव्ह काय होईल, dy बाय dx.
मला dy बाय dx म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x. याला कसं वाचायचं dy बाय dx ला, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू, आता ax स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय होईल सांगा बरं, 2ax. तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू पॉवर n काय असतो, n इंटू x रेज टू पॉवर n मायनस 1, आणि nx ax चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, हे